शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफी तारीख ठरली। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता कर्जमाफीची तारीख ठरलेली आहे। संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याची घोषणा केली आहे। सरकारने राज्यातील मागील वर्षातील म्हणजेच 2025 मधील 30 सप्टेंबर रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली। कर्जमाफी रक्कम पीक कर्जाची असणार आहे। पीक कर्ज परतफेडीची सर्वसाधारण कालावधी 30 जून असतो। त्यापूर्वी कर्जमाफीचे निकष अंतिम होऊन पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी 2 लाख रुपयांची असून ती कर्ज पुरतीच मर्यादित आहे। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात 24,000 शेतकरी थकबाकीत आहेत। त्यांच्याकडे 362 कोटींची थकबाकी आहे। मात्र त्यात पीक कर्जासह दीर्घ व मध्यम मुदतीची रक्कम अधिक आहे। दुसऱ्याकडे 90,000 शेतकरी नियमित कर्जदार आहेत। दरम्यान 30 सप्टेंबर 2025 रोजी ज्या शेतकऱ्याकडे बँकेचे शेती संबंधित कोणतेही कर्ज थकलेले नाही त्यांना 50,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे। मात्र 50,000पेक्षा कमी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का, हे अनुत्तरित आहे। पूर्वीच्याच कर्जमाफीचे बहुतेक निकष या कर्जमाफीसाठी असणार आहेत। मात्र दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने या कर्जमाफीचे काही विशेष निकष देखील जाहीर केलेले आहेत। पुढील 1 ते 1.5 महिन्यात निकष जाहीर होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले। 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज बिनव्याजी मिळत असल्याने 4 एकरांवरील बहुतेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे। त्यांना वरील 1 लाख रुपये भरावे लागतील। त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा 7/12 उतारावरील कर्जाचा। तर शेतकरी मित्रांनो, ही होती सर्व कर्जमाफीबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद।